नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सहजम कर्म कोणतेय सदोषमपि न त्यजेत। सर्वारंभा हि दोषेन धूमे नाग्निरिवावृताः। का नाव जैसी उदती महारोगी दिव्य शोधी। न विसंविजे तया बुद्धी स्वकर्म येथ। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत। निष्काम कर्मापासून प्रारंभ झालेला परमार्थाचा प्रवास हा नैष्कर्म्य सिद्धीपर्यंत प्राप्त होतो आणि मग नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त होत असताना निष्काम कर्मापासून साधक क्रमाक्रमाने ज्या भूमिकेला प्राप्त होतो अशा क्रममुक्तीचा आपण विचार करत आहोत। ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांनी आपापल्या वाट्याला आलेलं कर्म ईश्वराचं मनोगत म्हणून ईश्वराची पूजा म्हणून कर्माचरण केलं तर त्या पूजेने प्रसन्न झालेला ईश्वर त्या साधकाला वैराग्य सिद्धी नावाचा प्रसाद देतो। जे वैराग्य प्राप्त झाला असता जगातले सगळे सुखाचे समुदाय त्याला दुःखदायकच वाटतात आणि म्हणून ईश्वराचे निवेद वसे हे सर्व ही नावडे जैसे ईश्वराचा वेद लागला की सगळ्या प्रकारचे भोग्यजात पदार्थ दुःखदायकच वाटतात। आता ही वैराग्याची भूमिका प्राप्त झाल्यानंतर क्रमाक्रमाने तो साधक क्रममुक्तीला प्राप्त होतो। ईश्वराला त्याने कर्मसमर्पण केलं आहे, पण ते कर्माचरण किंवा स्वधर्म इतर धर्मियापेक्षा जरी आपल्याला कठीण किंवा क्लेशदायक वाटला तरी आपल्या वाट्याला जे वर्ण आश्रमानुसार धर्म कर्म आलेला आहे साधकाने त्याचा परित्याग करू नये। कारण श्रेयान स्वधर्म विगुणः परधर्मात सनुष्ठितात। इतरांचा धर्म आचरण करण्याकरता जरी चांगला वाटला आणि आपला धर्म जरी क्लेशदायक वाटला तरी कल्याणाकरता आपला स्वधर्म आपल्या उपयोगाचा असतो। उदाहरण दिलं आहे, आरोग्यासाठी कडुलिंब जरी आपल्याला कडू वाटला तरी पण आरोग्य देण्याच्या बाबतीमध्ये तोच ज्याप्रमाणे चांगला आहे इतर गोड पदार्थ चांगले नाही, तसा स्वधर्म जरी कठीण असेल तर आचरण करण्याकरता तोच आपल्याला योग्य आहे। आणि जगातलं असं कोणतं कर्म आहे की जे आचरण करण्याकरता कठीण नाही। जन्माला आल्याबरोबर जे कर्म आपल्याला प्राप्त झालं ते सगळे कर्म क्लेशदायकच असतात, त्यांचा परित्याग करू नये। ज्याप्रमाणे अग्नी हा धुराने आच्छादित असतो त्याप्रमाणे जगातल्या सगळ्या प्रकारचे कर्म विहित असो नित्य नैमित्तिक काम्य किंवा प्रायश्चित्त कर्म असो हे सर्व प्रकारचे कर्म क्लेशदायकच आहेत, म्हणून साधकाने त्यांचा परित्याग करू नये। आणि हे कर्माचरण करत असताना जरी आपलं सर्वस्व नष्ट झालं तरी त्याने मागे पुढं पाहू नये। उदाहरण दिलं होतं, सर्वस्व खर्च होत असेल आणि थोडंसं अमृत मिळत असेल तर त्या मोबदल्यामध्ये मनुष्याने सर्वस्व खर्च करावं, थोडंसं अमृत मिळालं तरी चालेल। या उलट सर्वस्व खर्च करायचं, मोलही द्यायचा आणि विष विकत घ्यायचं तर आत्महत्याच घडेल। तसं का करावं? तसं आपण इंद्रियांना कष्ट देतो, आयुष्याचा कालावधी नष्ट होतो आणि स्वधर्माचा परित्याग करून इतर धर्माचा स्वीकार करणं म्हणजे पापाचा संचय केल्यासारखंच आहे की नाही। यासाठी ज्ञानोबाराय म्हणतात, मनोनी करावा स्वधर्म जो करिता हिरोनी घे श्रम। उचित देईल परम पुरुषार्थ राज। या कारणामुळे स्वधर्माचं अनुष्ठान करावं। ज्याचं अनुष्ठान केलं की तो स्वधर्मच आपल्या जीवनातल्या श्रमाला हिरावून घेतो आणि सर्वात श्रेष्ठ असणारा मोक्ष एव परम पुरुषार्थ त्या पुरुषार्थाला प्राप्त करून देतो। या कारणे किरीटी स्वधर्माच्या राहटी न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जैसा। ज्याप्रमाणे सिद्ध केलेला मंत्र हा फार अल्पाक्षराचा असतो। पावित्र्य संपादन करून जर मंत्राची सिद्धी झाली, आता हे आपल्याला जास्त माहिती नाही पण आपल्या संस्थेमध्ये पुस्तक भेटते बघा, सदाचार मकरंद नावाचं पुस्तक आहे।
भेटलं तर फार चांगलं आहे, किंवा मग कराडकरांच्या मठामध्ये भेटेल. सदाचार मकरंद गोड पुस्तक आहे. भगवद्गीतेच्या अक्षराच्या बाबतीमध्ये असं म्हटलं आहे की जे ये गीतेची अक्षरे जेतुले का कर्णद्वारे रिगती तेतुले होते पुरे अश्वमेधकी. गीतेचं एक एक अक्षरे आपल्या कानावर पडलं श्लोकातलं तर एका एका अक्षरामध्ये एका एका अश्वमेध यज्ञाचं पुण्य मिळतं. म्हणजे एक जर श्लोक आपण उच्चारण केला किंवा कोणताही गीतेतला 32 अक्षराचा, एका श्लोकामध्ये 32 अश्वमेध घडू शकतात. तेवढी मात्र श्रद्धा लागेल. म्हणून सर्व मार्गे निंदा सांडूनी आस्था पै शुद्धा असं म्हटलं आहे. सर्व प्रकारची निंदा परित्याग करून आस्थापूर्वक जर आपण उच्चारण केलं तर त्यातून, कारण का ज्ञानोबा म्हणता साचची बोलाचे नव्हे हे शास्त्र, पै संसार जिन ते शस्त्र, आत्मा अवतरविते मंत्र अक्षरे ये. ही सगळी अक्षरं म्हणजे मंत्र स्वरूप आहे आणि प्रत्येक मंत्राची एक देवता असते. त्या मंत्राचं अनुष्ठान केलं की देवता आपल्याला प्रसन्न होते. जसं की कुंती मातेनं त्या ऋषींची सेवा केली, त्यापासून मंत्र मिळाला. ज्या मंत्राचा उच्चार केला ती देवता साक्षात प्रकट व्हायची, प्रसाद देऊन निघून जायची. त्या मंत्रात सामर्थ्य असतं. पण आपल्याकडे श्रद्धा जेवढी असेल तेवढं मंत्राचं फळ मिळतं ना. सांगितला काय मंत्र रामकृष्ण हे हा मंत्र आहे आपला वारकरी संप्रदायाचा. तर तसं गीतेचे जे मंत्र स्वरूप अक्षर आहे त्या बाबतीमध्ये कल्याण मासिकामध्ये एक मासिक आलेलं आहे, गीता दर्पण नावाचा ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये कथा आली, आपण कदाचित ऐकली असेल ही कथा. मी थोडक्यात सांगतो. सिद्ध मंत्र कसा असतो, गीतेतले सगळे अक्षर मंत्र स्वरूप आहे आणि संकट आलं की तो मंत्र जवळ असता उच्चारण केला की तरी संकट जातं. एक असत्य घटना आहे गीतेच्या बाबतीमध्ये घडलेली. एक मनुष्य काम करत होता. रात्री कामाला गेला आणि उशिरा आला 12 वाजता. घरी आल्यानंतर त्याने पाहिलं एका झाडाखाली सुंदर अशी एक स्त्री उभा आहे. त्याने विचारलं, बाई तू कोण आहे? त्याने सांगितलं, मी प्रवासी आहे. का थांबली? मी पुढे प्रवासाकरता काहीतरी जागा पाहिजे, धर्मशाळा वगैरे. काहीच मिळाली नाही. त्याने आपल्या खिशातून चावी काढली, त्याच्या हातात दिली, सांगितलं माझं 4 खोल्यांचं एक घर आहे, जिथे विश्रांती करायची विश्रांती कर. तो काम करून आलेला होता बिचारा. सायकल त्याने बाजूला लावली. घराच्या पाठीमागे असणारा गाईचा गोठा, त्यामध्ये तो जाऊन झोपला. ज्याला कष्ट घडतात त्याला झोप लवकर लागते. श्रम झाला, एखादा मनुष्य लवकर जरी उठला आणि त्याला श्रम जर झाले त्याला पाठातही झोप लागू शकते. झोपेकरता श्रम घडावे लागतात. ते श्रम झाले होते, झोपला. तो झोपला आणि सकाळी तो उठायच्या अगोदर त्याला नाश्ताच आला हातामध्ये. आता दररोज बिचाऱ्याला स्वतःच नाश्ता करावा लागायचा, पण त्याला आयता आला. आणि मग आयता नाश्ता किंवा आयतं जेवण आलं तर याचा आनंद कुणाला? एकट्या राहणाऱ्या माणसाला. बाकीच्याला हा आनंद नाही. त्याला तो नाश्ता मिळाला. थोड्या वेळाने त्याला डबाही मिळाला भोजनाकरता. परिचय झाला आणि परिचयात लग्न झालं. एके दिवशी असा सोसाट्याचा वारा सुटला. तो असा या भिंतीला पाठ टेकून उभा होता, बसलेला होता. घराचा दरवाजाचा समोर लांब. त्याने सांगितलं, बाई दरवाजा बंद कर, जर वारं घरात सुटलं तर पत्रे उडून जातील. आता कोणती स्त्री काय करेल? या भिंतीपासून उठेल, 2 पावलं 4 पावलं चालत जाईल, दरवाजा बंद करेल. तिने तसं नाही केलं. या भिंतीपासून त्या भिंतीपर्यंत आपला हात लांबवला असा. आणि मग त्याने आतापर्यंत ऐकलं होतं, कानून के हात बहुत लंबे होते. आज त्याने प्रत्यक्षात पाहिले, इतके लांब हात हिचे. कोण आहे तू? तिने सांगितलं, मी हाडळ आहे. मी म्हणजे मी नाही, ती हाडळ आहे. आली कशा करता? तुझं शोषण करण्याकरता आली. आणि खबरदार, जर हे कोणाला सांगितलं तर तुला माहिती आहे आपला हात किती लांब आहे म्हणून. इथं यायला काहीच वेळ लागणार नाही. घशापर्यंत सुकून गेला बिचारा. त्याला घरालाही यावंसं वाटेना आणि कोणाला सांगताही येईना, जेवणही जाईना. काय करावं? त्याच्या मित्राने ती परिस्थिती पाहिली आणि सांगितलं आपण वैद्याकडे जाऊ. वैद्याकडे गेले. त्याने नाडी परीक्षण केलं आणि सांगितलं याला आजार शरीरात नाही आहे, याच्या मनात आजार आहे. आणि मनातले आजार कशानेच जात नाही, फक्त मनातले आजार पाठ ऐकल्याने जातात. फक्त अध्यात्म जर ऐकलं
तरच मनातले आजार जातात. नाही तर किती गोळ्या घ्या, गोळ्या घेऊन सुद्धा झोप लागत नाही की नाही. आणि पाठात सहज जमिनीचं लोगा आहे का नाही, होतं की नाही असं. ते मनातले आजार फक्त अध्यात्माने जातात, बाकी उपाय नाही. पण त्याला औषध दिलं, घरात आला पाय ठेवला की ती एक एक पावलं मागं सरकायला लागली. त्याने विचार केला अजून औषध घेतलंही नाही आपण, हे एक एक पावलाने मागं कसं काय सरकते आहे. थोड्या वेळाने तिने सांगितलं पहिलं ते खिशातलं औषध बाहेर काढून टाका. मला नाही काढणार. त्याला लक्षात आलं ना, आपण एक एक पाऊल पुढं चालवतो, एक एक पाऊली मागं सरकत आहे. औषधात काहीतरी ताकद आहे. 2-3 तासामध्ये ती हाडळ निघून गेली. त्याने विचार केला औषधही घेतलं नाही आपण, तरी कसं काय निघून गेली. ते खिशातून औषध काढलं. गीता दर्पणामध्ये कथा आलेली आहे. तर ते औषध सामान्यच होतं, पण ज्या कागदात औषध आणलं की नाही, त्या कागदावर भगवद्गीतेचा एक श्लोक लिहिलेला होता, न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जायसा. कारण गीतेतले प्रत्येक अक्षर म्हणजे काय आहे, भगवंताच्या मुखारविंदातून तयार झालेला मंत्रच आहे, सिद्ध मंत्र आहे. आणि तुम्हाला जर विस्ताराने सगळ्या कथा पाहिजे असेल तर गीता प्रेसचा एक ग्रंथ भेटतो आहे, गीता महात्म्य म्हणून. पद्मपुराणाच्या अंतर्गत प्रत्येक अध्यायाची एक कथा, त्या अध्यायाचं त्यांनी महात्म्य गोड सांगितलं आहे. गीता प्रेसचा आपल्याला ग्रंथ भेटू शकतो, त्यामध्ये पण आहे सगळ्या कथा. न विसंबिजे संकटी सिद्ध मंत्र जायसा, तसं साधका करता स्वधर्म त्याने कधीच विसरू नये. हे पाठीमागचा कालचा राहिलेला दृष्टांत होता. काल वेळ नव्हता म्हणून आज सांगितला. आणि आजच का सांगितला, आठवला तर सांगावा असं वाटतोच की नाही, त्यामुळे सांगितलं आज. या कारणे किरीटी स्वधर्माच्या राहटी न विसंबिजे संकटे सिद्ध मंत्र जायसा. दुसरं उदाहरण देतात 951 क्रमांकाची ओवी. का नाव जैसी उदती महारोगी दिव्यौषधी न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ. ज्याप्रमाणे महान समुद्रामध्ये नौकेला विसरू नये बरं. मनुष्य कितीही पोहणारा जरी असेल तर तो पोहू शकतो नदीमध्ये. ती पण नदी शांत असेल तर. नदीला पूर आला तर मग ताकदीचा जरी पोहणारा असेल तरी त्याला पोहता येत नाही बरं. आपल्या इंद्राणीमध्ये एक घटना घडली होती पाठीमागे, कोणाला आठवत असेल तर काय माहिती. ते सगळे जलपर्णी आहे ना, ते वाहत वाहत आली आणि जमा झाली इथं. आणि कोणतरी व्यक्ती सिद्ध बेटातल्या त्या बंधाऱ्यापासून निघाला पोहता पोहता. तो जलपर्णीच्या खाली गेला, अडकला, सापडलाच नाही परत. मग असं पाणी असेल तरी पोहण्याची हिंमत करू नये. नदी शांत असेल तर पोहावं, वेगवान असेल तर नाही. महान जलाशय असेल तरी पोहता येत नाही. समुद्र असेल तर ज्ञानोबा म्हणतात, सिंधूचेने माझे इतका समुद्र उन्मत्त होतो की त्याची सुनामी जर आली ना तर मोठ्या मोठ्या इमारती शहरंसुद्धा उद्ध्वस्त होतात. अशा समुद्रातून उद्दधीन जैसे नाव न विसंबिजे, विसरू नये. दुसरं उदाहरण महारोगी दिव्य औषधी. महान रोग झाला तर दिव्य औषधाला विसरू नये. भावार्थ रामायणामध्ये त्या द्रोणागिरी पर्वतावर असणाऱ्या 4 वनस्पतीचे नाव आलेले आहेत. एक वनस्पती तुटलेल्या सांध्याला जोडणारी आहे. म्हणजे हात असा तुटून पडला बाजूला, तो हात जोडला आणि औषधीचा पाला लागला की हात पूर्ववत होत होता, त्याला संधिनी वनस्पती म्हणायचं. एक आहे शल्यविदारिणी, दुःखाला हरण करणारी, एक स्वरूप प्रदान करणारी. आणि चौथी आहे संजीवनी, मृत झाला की त्याला जिवंत करणारी. जरी परमाणू एवढे संजीवनी मूळ जोडे, त्याला दिव्य औषधी असं म्हणायचे. ते हनुमंतराय जेव्हा गेले की नाही, तर गेल्यानंतर त्या शक्ती लागली आणि मग सांगितलं की आता शक्ती लागली तर कोण उपाय सांगेल. म्हणे इथं वैद्य जवळ आहे सुषेण नावाचा, पण मग तो लंकेत राहतो. मग कोण आणेल. हनुमंतराय म्हणले मी लंकेत अगोदर जाऊन आलो. त्याला रेकीकरण म्हणतात, म्हणजे मी लंका पाहून आलो अगोदर सगळे. आणि वैद्याचं घर मला माहिती. गेले रात्री वैद्याला जाग केलं. जाग झाला तर घरासहित तो उचलून आणला. कारण परिचय देत बसलो तर पुन्हा हा ना म्हणेल. एकटा नेला तर तिथं गेल्यानंतर म्हणेल माझं ते कानातलंच विसरलं. त्यापेक्षा दवाखान्यासहितच घेऊन जावं. दवाखान्यात उचलून नेलं त्याला घरासहित. तिथं गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की उपचार मला माहिती पण औषधी माझ्याजवळ नाही. म्हणे का. ही औषधी आता रामेश्वरमला घटना घडली बरं लंकेमध्ये.
ते समुद्राचं टोक आहे दक्षिण आणि औषधी आहे उत्तर भारतामध्ये, म्हणजे हिमालय पर्वतावर. तिथं जायचं आणि त्या औषधीचं परीक्षण करायचं आणि तेही सूर्योदयाच्या अगोदर औषधी इथं आणायची. आता वैद्य आणला पण औषधी नाही. हनुमंतरायाने सांगितलं मी जातो. केलं उड्डाण. त्या हनुमंतरायाला उड्डाणाची खूपच आवड आहे वाटतं. लंकेत गेले तर लंकेत नाही, लंकेत गेले, म्हणजे जुन्या लंकेमध्ये एक मुक्काम पुढं. पुन्हा इथून उड्डाण केलं आहे. द्रोणागिरी पर्वत उचलला, तिथं गेले तर औषधी पाहिल्या, सगळ्या दिव्य औषधी ओळखूची आहे ना. पुन्हा इतक्या लांब आपण आलो आणि औषधी घेऊन गेलो आणि वैद्याने तिथं गेल्यानंतर म्हणायचं ही औषधी नाही, याच्या जवळची औषधी होती. मग काय करावं? पुन्हा हेलपटा मारण्यापेक्षा पर्वतच उचलून आणला. असं म्हणतात की त्यातल्या बऱ्याच औषधी, आपला सासवडचा पर्वत आहे की नाही दिवेघाट, त्यामध्ये काही वनस्पती पडल्या होत्या आणि त्या वनस्पती रात्रीला चमकायच्या, म्हणून त्याला दिवे घाट असं म्हणतात. पण आता का दिसत नाही? आपलं पुण्यच एवढं आहे, त्या आपल्याला वनस्पती दिसेल कशा? त्याला पाहण्याकरता नजर हनुमंतरायाची लागते, वैद्याची लागते. त्या वनस्पती रात्री चमकायच्या बघा, म्हणून त्याला दिवे घाट असं नाव पडलं. असो, त्यातल्या काही वनस्पती राहिल्या, काही लुप्त झाल्या, तर ते आपल्याकरता उपयोगाच्या नाही. पण महारोग झाला असेल तर दिव्य औषधीला विसरू नये. तया बुद्धी स्वकर्म येथ न विसंबिजे. ज्या साधकाला परमार्थ मार्गामध्ये आत्मप्राप्ती करायची असेल, नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त व्हायचं असेल, स्वतःच्या वाट्याला आलेलं कर्म कधी विसरू नये. बरं, आपण ज्या देशात राहतो त्या देशाचे नागरिक म्हणून काही कर्म आहे. आपण ज्या धर्मात राहतो त्या धर्मातलं आपलं काही कर्म आहे. ज्या संप्रदायात राहतो त्या संप्रदायाचं आपलं काही धर्म आहे, कर्म आहे. ज्या वेश परंपरेमध्ये आपण राहतो त्यातले आपले काही धर्म आहे. देश काळ परिस्थितीनुसार हे सगळं आपल्याला कळालं पाहिजे. विद्यार्थी असेल तर आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेतलं आपलं काही कर्म वेगळं आहे, ते कधीच विसरू नये. न विसंबिजे तया बुद्धी स्वकर्म येथ. आणि मग हे स्वकर्म आपण करायचं, पण कर्माच्या फलाची अपेक्षा करायची नाही. अनुष्ठानात कर्म आलं की ते कर्म नावाचे फुलं देवाला अर्पण करायचे, ईश्वराला. ईश्वर व्यापक आहे, व्यापक ईश्वराला स्वकर्माची फुलं अर्पण केले तर ईश्वराच्या प्रसादाने आपल्याला एक प्रसाद मिळतो. या प्रसादाचा विचार आपण पाठीमागे पण केलेला आहे. जवळपास तो 920 किंवा 22-23 होईपर्यंत तो विचार आलेलाच आहे. पुन्हा एकदा संक्षेपात ज्ञानोबा सांगतात, मग ययाची गा कपिध्वजा स्वकर्माच्या महापूजा. स्वकर्माचं आचरण याला महापूजा म्हणतात. बरं, ही ईश्वराची महान केली जाणारी पूजा आहे. कर्माला सामान्य समजूच नाही. कर्म दिसायला जरी लहान असेल तर पण व्यापक ईश्वराला प्रसन्न करणारी महापूजा म्हणजे स्वधर्माचं अनुष्ठान आहे. स्वकर्म आणि स्वधर्म एक अर्थी. बरं, अर्थामध्ये काही फरक नाही. मग म्हणजे यानंतर हे कपिध्वजा, ज्याच्या असणाऱ्या ध्वजावर हनुमंतराय विराजमान आहे. भगवंतांनी ज्ञानोबाने म्हटलं आहे बघा, ते ध्वजस्तंभावरी वानरू जो मूर्तिमंत शंकरू सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ते आपल्याला कथा आहे माहिती आहे. हनुमंतरायाचे आणि अर्जुनाचे पैज लागले, ते हनुमंतरायाची आणि भक्तराज अर्जुनाची. ते अर्जुन जे म्हणले माझ्यासारखा धनुर्धर आहे. प्रभू रामचंद्र बहुतेक एवढे मोठे नव्हते म्हणे असते तर बाणांचा सेतू तयार केला असता. हनुमंतराय म्हणले माझ्यासारखे वानर होते, नुसता पाय लागला असता तर सेतू तुटून पडला असता, त्यामुळे केला नाही, दगडाचा केला. ते नाही मी करून बघतो. केला सेतू तयार. हनुमंतरायला म्हणले मोडून दाखव. मोडला तर मी अग्निकाष्ट भक्षण करेन, नाही मोडला तर हनुमंतराय म्हणले मग तुझ्या रथावर मी रक्षण करणारा उभा राहील. बाणाचा सेतू तयार केला. हनुमंतराय आकाशात गेले, पुन्हा उड्डाण. जे उडी मारली, नुसत्या पांज्याचा स्पर्श झाला पायाचा, सेतू कडाडून मोडला. रचलं सरण, लावला अग्नी. 2-3 प्रदक्षिणा पूर्ण करणार भक्तराज अर्जुन. तेवढ्यात हा भगवान परमात्मा ब्राह्मणाच्या वेशात प्रगट झाले. म्हणजे काय करता? म्हणे काय नाही, असं घडलं. म्हणजे हे तुमच्या दोघातच घडलं का? म्हणे आमच्या दोघातच घडलं. बंद दाराआड नाही, उघड काय झालं ते सांगा. म्हणे साक्षीदार आहे का कोणी? म्हणजे साक्षीदार कोणीच नाही. आणि मग साक्षीदार नसेल तर ते सत्य कसं मानता येईल? कोणीतरी साक्षीदार पाहिजे. माझ्या देखत परत प्रयोग करा, भगवान म्हणता. हनुमंतराय म्हणले काय हरकत नाही. पहिला मोडला, दुसऱ्यांदा थोडी उंच उडी मारून तोही मोडून टाकू.
आणि जसा सेतू केला बाणांचा, भगवंताने सुदर्शन चक्र लावलं खाली. ज्या हनुमंतरायाने उडी मारली तर चेंडू उडावा, तसे हनुमंतराय बाजूला पडले. ते सेतू अपडेट हे वाटतं, हा अगोदरचा केला तेव्हा मोडला. आणि याच्यामध्ये नेमकं काय आहे, भगवान प्रगट झाले. अरे म्हणे तुम्ही भक्त आहात, दोन भक्तामध्ये कलह होता कामा नाही. सेतू तुटला नाही, हनुमंता अर्जुनाचं रक्षण केलं पाहिजे म्हणून ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. मग याची गा कपिध्वजा, हे कपिध्वजा ययाची स्वधर्माची महापूजा. याच स्वकर्माच्या महापूजेनं तोषला ईश, संतुष्ट झालेला ईश काय करतो, तमरजा झाडा करुणी. अपूर्वार्थ आहे बरं. पुढच्या वेळीचा संबंध आहे. आपल्या अंतकरणातलं तमोगुण म्हणजे जाड्य, रजोगुण म्हणजे चांचल्य. बघा ईश्वर काय प्रसाद करतो, स्वकर्माचं चांगलं अनुष्ठान केलं तर आपल्या मनातलं जाड्य तमोगुण, निद्रा, आळस, प्रमाद तोही जातो आणि मनातलं चांचल्यसुद्धा जातं. एखादा व्यक्ती म्हणत माझं मन खूप चंचल आहे, मला आळस आणि प्रमाद घडतो आहे, तर समजून घ्यावं रजोगुणाचं आणि तमोगुणाचं प्राबल्य आहे. ते जायचं असेल तर कर्म चांगलं करावं, ईश्वराच्या प्रसादाने तेही जाईल. तोषला ईश तमरजा झाडा करुणी. झाडा करुणी म्हणजे स्वच्छ करून, झाडाझडती करून घालवून, शुद्ध सत्वाच्या वाटा आणि आपुली उत्कंठा. हे आणि दीर्घ आहे बरं, क्रियापद आहे. शुद्ध सत्वाच्या रस्त्याला आपल्या अंतकरणाचा उत्साह उत्कंठा आणतो कोण, म्हणजे ईश्वर. तमोगुण रजोगुणाला दूर सारून शुद्ध सत्वगुणाच्या रस्त्याला साधकाला लावतो. पण केव्हा, जर ईश्वर प्रसन्न झाला तर, असं त्याचा अर्थ. त्यानंतर भव स्वर्ग काळ कुटा ऐसे दावी. भवनाम संसार, निस्वर्ग म्हणजे दिव्य असणारे पारलौकिक भोग. इथलेही भोग त्याला आवडत नाही आणि पारलौकिक भोगही आवडत नाही. कैसे, काळ कुटा ऐसे दावी. हालहाल नावाचं विष जसं भयंकर आहे ते घ्यावंसं वाटत नाही ना. ज्ञानोबारा म्हणतात कोणी विष घेईल का, वमिली अन्ना लाळन गोटे रसना, अंगन सुया लिंगना, प्रेताचे विष खाणे नागवे. ज्याप्रमाणे विष सेवन करणं कोणाला आवडत नाही, तसं ते हे विषय वैराग्य आत्मलाभाचे भाग्य येणे ब्रह्मानंदायोग्य होते. जीव स्वर्गातलेही भोग आणि इथले सुद्धा भोग त्याला काळकुट विषाप्रमाणे मारक वाटतात, त्यांचं तो सेवन करत नाही. आणि ज्या अंतकरणामध्ये स्वर्ग संसाराची आसक्ती नाही, ज्या अंतकरणामध्ये तमोगुणाचं रजोगुणाचं जाड्य किंवा चांचल्य नाही, फक्त शुद्ध सत्वगुण आहे, समजून घ्यावं ते अंतकरण वैराग्य भूमिकेला प्राप्त झालं. हा क्रमाक्रमाने प्रवास आहे बरं. या ओव्यामध्ये जर आपलं जीवन यथास्थित बसत असेल तर आपला प्रवास योग्य आहे. आणि जर या ओव्यांप्रमाणे आपलं जीवन नसेल तर समजून घ्यावा हा दर्पण आहे आणि यातल्या आपण चुका आपल्या जीवनात दुरुस्त केल्या पाहिजे. ओव्यात नाही बदल करायचा, बदल आपल्यात करायचा आहे. का भव स्वर्ग काळ कोठा ऐसे धावी, जे वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले, किंबहुना ते आपुले मिळवी खागे. खागे म्हणजे ठिकाण, ठाव, त्याला एक भूमिका प्राप्त होते. कोणती, जिये ज्या भूमिकेला वैराग्य येणे बोले मागा संसिद्धी रूप केले. मागच्या श्लोकामध्ये संसिद्धी या शब्दाने स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती पांडवाः, इथे पण सिद्धी शब्द वापरला. किंवा मागे आणखीन एक श्लोक आला होता, स्वे स्वे कर्मण्यभिरतस संसिद्धीं लभते नरः. 45व्या श्लोकामध्ये ज्याला संसिद्धी म्हटलं आहे, किंवा मागच्याच असणाऱ्या 2-3 श्लोकामध्ये ज्याला वैराग्य असं म्हटलं आहे, वैराग्य या शब्दाने किंवा संसिद्धी या शब्दाने ज्याचा मी स्पष्टीकरण केलं. फार काय सांगावं अर्जुना, ते आपुले, ते वैराग्य नावाची भूमिका तो साधक मिळवून घेतो, प्राप्त करून घेतो, ते ठिकाण त्याला प्राप्त होतं. मग जिंतिल्या ही भोये पुरुष सर्वत्र जैसा होये, का जालाही जे लाहे ते आता सांगो. भोये म्हणजे भूमिका. ही भूमिका त्याने जिंकून घेतली, जिंकून म्हणजे प्राप्त करून घेतली आहे. आणि ही भूमिका मिळाली की तो साधक पुरुष सर्वत्र सर्व ठिकाणी जैसा होये, जसा प्रकारचा होतो. कोणत्याही देशात गेला, कोणत्याही काळात राहिला तर त्याच्या भूमिकेला जसा भाव प्राप्त होतो किंवा
जालाही किंवा एखादा सिद्ध महात्मा पूर्ण भूमिकेला प्राप्त झाला आणि ते ज्याला प्राप्त होतं जे लाहे ते आता सांगू. म्हणजे काय, या ओळीमध्ये पूर्ण स्वरूपाला प्राप्त झालेला सिद्ध महात्मा तो जसा होतो त्याचंही लक्षण पुढं सांगितलं आहे, किंवा साधक ज्या भूमिकेवर प्राप्त होतो त्याचंही लक्षण सांगितलं. का बरं, साधकातही वैराग्यच असतं आणि सिद्ध महात्म्यातही वैराग्य असतं. जालाही पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेला जे लाहे अंतःकरणात जे प्राप्त करून घेतो ते आता सांगतो. कारण का, सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती. म्हणून अर्ध्या ओळीमध्ये साधकाचं लक्षण घ्या आणि उर्वरित ओळीमध्ये सिद्धाचं लक्षण घ्या तरी चालतं. आता इथपासून पुढे हा क्रममुक्तीचा विचार प्रारंभ झाला आहे. बरं, क्रमाक्रमाने तो कसा साधक उच्च उच्च भूमिकेला प्राप्त होऊन जातो. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेनाधिगच्छति. सरळच आहे पदचे श्लोकाचा. असक्त बुद्धी सर्वत्र जितात्मा विगत स्पृहा नैष्कर्म्य सिद्धिं परमां संन्यासेन अधिगच्छति. एकच पदच्छेद आहे फक्त. असक्त बुद्धी, दोन शब्द आहे आपल्याकडे, आसक्त आणि असक्त. सक्त म्हणजे काय, रहित, आपलं संगसहित. ज्याच्या मनामध्ये विषयाचं आकर्षण आहे, वासना आहे, त्याला म्हणतात संग. तो संग जास्त प्रमाणात असेल तर आसक्त आणि संग अजिबात नसेल तर असक्त. अ आणि आ यामध्ये एवढा फरक आहे. अ म्हणजे नाही आणि आ म्हणजे परिपूर्ण आहे असं त्याचा अर्थ होतो. म्हणून असक्त म्हणजे विषयाचं आकर्षण, विषयाची वासना ज्या अंतःकरणामध्ये नाही त्याला म्हणतात असक्त बुद्धी. संग सोडलेला आहे ज्या बुद्धीने, अंतःकरणाने, असक्त बुद्धी. कुठं सोडला आहे, सर्वत्र, सर्व विषयाच्या ठिकाणी. इथले भोग असेल, पारलौकिक भोग असेल, कोणत्याही भोगामध्ये त्याची बुद्धी आसक्तीला किंवा सक्तीला प्राप्त होत नाही, म्हणून असक्त बुद्धी. जितात्मा, ज्याने आपलं अंतःकरण जिंकलेलं आहे, ज्याने अंतःकरण जिंकलं त्याला परमात्मा सुलभ आहे. बघा, तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. पण स्वांतःकरण जिता, सध्याला माणसं आहे ना दुसऱ्याचं अंतःकरण जिंकायला जास्त वेळ देतात. आयोजक आपल्यावर प्रसन्न होतील, पुढच्या वर्षी पण आपली आठवण ठेवतील, नाही काल आता कमीत कमी जागर तरी. दुसऱ्याच्या अंतःकरणाला जिंकण्यामध्ये जेवढा वेळ जातो की नाही, त्याच्या फक्त 1 शतपट जरी वेळ घेतला तर आपलं अंतःकरण जिंकू जाऊ शकतं. बघा, स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता परमात्मा परोता दूर नाही. म्हणजे जितात्मा विगत स्पृह, देह असेल, भोग असेल, आयुष्य असेल, याच्याविषयी सुद्धा ज्याच्या अंतःकरणातली इच्छा निघून गेलेली आहे. बघा, विगत हा स्पृहा म्हणजे इच्छा निघून, तृष्णा निघून गेली आहे. असा नैष्कर्म्य सिद्धीं परमां, परमां म्हणजे श्रेष्ठ अशा नैष्कर्म्य सिद्धीला, ज्यातून कर्म निघून गेला आहे त्याला म्हणतात निष्कर्मा. आणि अशी भूमिका आहे ते ब्रह्म नैष्कर्म्य सिद्धीं, सर्वात श्रेष्ठ, जिथं कर्म करावं लागत नाही, कर्म संपून जातं, ऐशा नैष्कर्म्य सिद्धीला श्रेष्ठ आहे. संन्यासेनादि गच्छती, संन्यासाने, संन्यास धारण करून तो प्राप्त होतो. याचे 2 अर्थ. एक, सर्व कर्माचा संन्यास केला तर प्राप्त होतो. ज्ञानोबाने अर्थ केलेला आहे अविद, संन्यास म्हणजे सम्यक न्यास म्हणजे त्याग. जो अविद्येचा म्हणजे अज्ञानाचा आणि अज्ञान कार्याचा सम्यक प्रकारे ज्ञानाद्वारे त्याग करतो त्यालाच म्हणतात घडे ज्ञान प्रदान ऐसा संन्यास जया विरेशा तेची फळ भोग सोसा मुकलेगा. अशा कर्म संन्यासा आपलं ज्ञान योगाने किंवा अविद्येचा त्याग करून जे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं, अशा यथार्थ ज्ञानपूर्वक संन्यासाने तो नैष्कर्म्य सिद्धीला प्राप्त करून घेतो असा अर्थ आहे. संन्यास शब्दाचा ज्ञानोबा आहे, विशेष अर्थ पुढे करणारच आहेत. आता काय भूमिका प्राप्त होते बघा. जिंतिले आहे भोये पुरुष सर्वत्र जैसा होये, का झालाही जे लाहे ते आता सांगो, ती भूमिका सांगतात. या सगळ्या अंतःकरणाच्या भूमिका आहे बरं. हे काही वरून दिसत नाही, हे सगळं अंतःकरणामध्ये प्रकट होते. याला अंतरंग लक्षण असं म्हणतात. आणि अंतरंग लक्षणं जर परिपूर्ण झाले तर मग बाहेरही प्रकट होतात.
पण पहिल्यांदा हे अंतःकरणात आले पाहिजे. एखाद्या महात्म्याच्या अंतःकरणात असतात, पण बाहेर मात्र तो राज्यकारभार करतो. जसं की प्रभू रामचंद्रांनी केला, जनक राजांनी राज्यकारभार केला, भगवान श्रीकृष्णाने केला. ते आतून निसंग होते आणि बाहेरून ते संघात राहतात असं वाटत होते, पण पाहिलं तर आसक्त बुद्धी, काहीच आकर्षण नाही. 56 कोटी यादव देवाच्या डोळ्यात देखत मृत्यू प्राप्त झाले, शोक नाही बघा. आणि सोन्याची द्वारका प्राप्त झाली तर हर्षही नाही. म्हणजे अंतःकरणामध्ये कसे आहे, आसक्त बुद्धी सर्वैते ज्ञानिना समाहा असा प्रकार आहे. पण ते बाहेरून कसे राहतात, बंधन कसं प्राप्त होत नाही, पुढे सांगतात. तरी देहादिक हे संसारे सर्व हे मांडलेसे जे गुंफिरे, ते तनातुडे तो वागोरे वारा जैसा. जीवाला अनेक प्रकारची बंधन आहे बघा. जीव हा तुरुंगातच सापडलेला आहे. एकतर अज्ञानाच्या तुरुंगामध्ये, विकाराच्या तुरुंगामध्ये, देहात विषयाच्या तुरुंगामध्ये. सगळ्यात पुढे देहादिक, देह ज्याच्यामध्ये आदी आहे. देह, इंद्रिय, मन, मनातल्या वासना हे सगळ्या प्रकारचा एक संसार आहे. म्हणून तर देहादिक, ज्याच्यामध्ये देह अगोदर घेतला आहे. जीवात्मा देहात आला की सगळ्याच बंधनामध्ये सापडतो बघा. देहादिक हे संसारे सर्व हे मांडलेसे जे गुंफिरे, गुंफिरे म्हणजे गुंताडा किंवा एक प्रकारचं हे जाळं आहे बघा. या जाळ्यामध्ये तो अडकलेला आहे. पण ज्ञानोबा म्हणतात हा साधक त्यात सापडत नाही. ते नातुडे जाळ्यात सगळे सापडतात, पण साधक मात्र त्या जाळ्यात सापडत नाही. बाकीचे लोक बाकीच्या जाळ्यामध्ये नाही सापडत, पण देहात सापडतात. आणि हा नेमका देहात सुद्धा अडकत नाही. देहात काही संसारे जे मांडलेसे जे गुंफिरे, ते तर नातुडे तो सापडत नाही. कसा, वागुरे वारा जैसा. वागुरे म्हणजे जाळं. जाळं लावलं आणि म्हणे काय करायचं, जाळ्यात पकडायचं. कुणाला, वाऱ्याला. मग काय झालं, का पकडायला अडचण आहे. ज्याप्रमाणे आपण हरणाला पकडतो तसं वाऱ्यालाही पकडू. वारा म्हणजे हरिण आहे का, नाही. कितीही जाळं लावलं तर वारा त्यामध्ये सापडत नाही. हा मोठा बॅनर जर लागला तर बॅनर कोसळतो, वाराने सापडत नाही. ते तर नातुडे तो वागोरे वारा जैसा. जाळ्यामध्ये कुठं वारा सापडत असतो का, नाही सापडत. कारण जाळं त्याला आपल्या बंधनामध्ये टाकू शकत नाही. तसा देहादिक संसारामध्ये तो साधक अडकू शकत नाही. त्याच्या मनातली भूमिका अशी आहे, जगही त्याला आपल्या बंधनात टाकत नाही, तोही जगात अडकत नाही. काय उदाहरण गोड दिले बघा. पै परिपाकाची वेळी फळ देठे ना देठ फळे, न धरे तैसे स्नेह फळे सर्वत्र होय. परिपाकाची वेळी कोणत्याही झाडाला फळ येतं की नाही. काही झाडाला फळं येत नाही बघा, काही झाडाला फुलं येत नाही. चंदनाला फुलं येत नाही, बारकाले फळं लागतात. ऊसाला ते तुरा येतो, फळ लागत नाही. ऊसाला जर फळं लागले असते तर कारखान्यातच लोक गेले नसते, नुसते फळं आणले असते, घरी चहा केला असता थोडे थोडे फळं टाकून. पण तसं काही घडत नाही. पण कोणत्याही झाडाला फळ आलं आणि जर ते परिपक्व झालं तर दोन गोष्टी घडतात. एक, देठ फळाला धरत नाही आणि फळही देठाला धरत नाही बघा, सोडून देतं. जर ते पाळाला आंबा लागला की नाही, बरोबर खाली पडतो. किंवा रामफळ सीताफळ असेल ना, तर त्याचं देठ मजबूत असतं, सीताफळाचं रामफळाचं. ते पिकलं ना तर सीताफळाचं खाली पडून जातं. वरती फक्त अर्धी छत्री राहते, बाकी सगळं खाली पडून जातं बघा. किंवा मुंगळेच त्यावर ताव मारतात. तुम्ही जर चांगलं पाहिलं हे तर. परिपाकाची वेळी परिपक्व झालं फळ की फळ देठे ना, देठ फळे ना धरे. न धरे दोन्हीकडे लावायचं बरं. फळ देठे ना, फळ देठाला धरत नाही, देठसुद्धा फळाला धरत नाही बघा. न धरे दोन्ही एकमेकाला सोडून देतात. तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. त्याप्रमाणे या साधकाच्या अंतःकरणातलं प्रेम सर्व ठिकाणी असं होऊन जातं. म्हणजे काय, त्याच्या अंतःकरणातलं प्रेम फक्त परमात्म्यालाच पकडतं किंवा संतांच्या विषयी आकर्षणला जातं किंवा सद्गुरूची सेवा करतं. ते मन स्नेहभाव सर्वत्र विषयाला धरत नाही, जगाला धरत नाही. ज्याच्या मनात आकर्षण नाही ना असं जगाच्या विषयी, तो स्वतंत्र राहतो बघा. आणि त्या स्वातंत्र्यामध्ये कोणाच्या पराधीन होत नाही. कारण धरायचंच नाही कोणाला, कोणाची मन धरणी करत बसता. ज्याचा आपण आज मन धरणी केला आहे, जोपर्यंत आपण त्याला अनुकूल आहे तोपर्यंत तो आपल्याशी अनुकूल राहतो.
एकदा आपण जर त्याला प्रतिकूल झालो तर तोही आपल्याला विसरतो. दुसऱ्याची मन धरणी करण्यामध्ये वेळ घालण्यामध्ये काही साधकाचा पुरुषार्थ नाही. न धरे तैसे स्नेह खुळे सर्वत्र होय. म्हणजे त्याला कोणी विचारत नसेल, अधिकार किती मोठा आहे बघा. पुत्र वित्र कलत्र हे जालियाही स्वतंत्र, माझे न म्हणे पात्रे विषाचे जैसे. हे बघा, प्राप्तीपूर्वक त्याग असावा. बरं, प्राप्तच नाही मग त्याग करत आहे. जसं की तो कोला गेला द्राक्षाच्या बगीच्यामध्ये, द्राक्षाच्या झाडाला तोंडच पुरलं नाही, माघारी आला. म्हणलं का हो माघारी आले? द्राक्ष आंबट आहे. मिळाले का खायला? काही अजिबात नाही. मिळावे खावे मग म्हणावा आंबट आहे. प्राप्तीपूर्वक त्याग असावा. या साधकाचा प्राप्तीपूर्वक त्याग आहे बघा. पुत्र प्राप्त आहे, वित्त संपत्ती प्राप्त आहे, आणि कलत्र धर्मपत्नीसुद्धा हे जालियाही स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या तंत्रानुसार मनानुसार वागणारे आहे. पण माझे न म्हणे, त्यांना हे माझे आहे असं तो म्हणत नाही. का बरं? माझे म्हणजे ममता. ज्याला अहंताच नाही त्याला ममता कुठून असेल? ह्या सगळे पदार्थ जरी अनुकूल असेल तर माझे न म्हणे विषाचे पात्र जैसे. जसं विषाचं पात्र आपल्या समोर आलं तर माणूस म्हणतो का हे माझे म्हणून? अजिबात नाही म्हणत. विषाचं पात्र नाही बुवा, आपलं नाही, ते दुसऱ्या दिंडीतलं असेल, असं आहे का नाही? तसं ते आपलं असं म्हणत नाही. तसं हे सगळे जरी अनुकूल भोग असेल तर त्यामध्ये तो रममान होत नाही. बरं, हे असो विषय जाती बुद्धी पोळली ऐसी मागोती, पाऊली घेऊन एकांती हृदयाच्या रेगे. सगळ्या विषयांचा समूह त्याला विषय जात म्हणतात. बरं, इथल्याच भोगाला तो माझं म्हणतो, माझं म्हणत नाही असं नाही. जगातला कोणताही भोग आला तरी तो माझं म्हणतच नाही. हे असो विषय जाती, जगातला कोणताही विषयाचा समुदाय जरी आला तर बुद्धी पोळली ऐसी मागोती, पाऊली घेऊन एकांती हृदयाच्या निघे. हृदयाच्या एकांती रिगे बुद्धी आपल्या अंतःकरणाच्या एकांत भागामध्ये प्रवेश करते. याचा अर्थ बाह्य जाणारी बुद्धी, विषयाकडे धाव घेणारी बुद्धी हृदयाच्या एकांती रिगे म्हणजे अंतर्मुख होते. आणि कशी? ज्याप्रमाणे एखादा उष्ण पदार्थ आपल्या हाताला पोळला की जसं आपण हात झटकतो आणि हात लगेच मागं घेतो, निखारा समोर आला तर आपण काय करतो? हात झटकतो आणि मागं घेतो. तसे त्याची बुद्धी विषय पाहिला की विषयाचा चटका लागेल आपल्याला, असं म्हणून बुद्धी पोळली ऐसी. एवढंच उदाहरण. बरं, दृष्टांत फक्त 2च शब्दात आहे, पोळली ऐसी, बस संपला विषय. एवढ्या 2च शब्दामध्ये दृष्टांत देता येतो ज्ञानोबाऱ्यांना, आणि 4 ओव्यामध्ये पण देता येतो. हे सूत्ररूपाने पण सांगतात आणि विस्ताराने पण. बुद्धी पोळली ऐसी, एखाद्या पदार्थापासून पोळल्याप्रमाणे मागोती पाऊले घेऊन, बाहेर जाणारी पावलं मागं घेऊन हृदयाच्या एकांती रिगे. ऐसया अंतकरण बाह्य येता तयाचे आण, न मुळी समर्था बेन दासी जैसी. तैसे ऐक्याची मुठी माझी वडी चित्त किरटी, करोने वेदी नेहटी आत्मयाच्या. काय भूमिका आहे बघा. साधकाच्या भूमिका जरी ऐकल्या तरी अंतःकरणात संतोष प्राप्त होतो बघा. म्हणून वानावे ऐकावी तिची सदावर. सिद्ध महात्म्याचा प्रवास साधकाच्या भूमिकेतून जातो की नाही? साधकाच्या भूमिकेतला प्रवास असा हवा आहे. म्हणून सिद्ध महात्म्यांचं साधकीय जीवनही ऐकावं. तुकोबाऱ्यांचा आपण व्यवहार ऐकला किंवा प्रपंच पाहिला तर आपला व्यवहार चांगला होईल. तुकोबाऱ्यांचा परमार्थ पाहिला तर आपली साधना चांगली होईल. दोन्हीसुद्धा ऐकावं. त्यांचा प्रपंच पाहिला की आपल्या व्यवहाराची शुद्धी, आणि त्यांचा परमार्थ पाहिला तर साधनेची आपली बोधाची शुद्धी होऊन जाईल. म्हणून वानावे, या सगळ्या अर्थाने त्यांचं ऐकावं, सगळं. ऐसया अंतकरण, अशा प्रकारे त्याचं अंतकरण बाह्य येता, बहिर्मुख झालंच तर बहिर्मुख होतच नाही. बरं, माघारीच येतं. बाह्य येता जर बाहेर येऊ लागलं तर ते अंतकरणाला शपथ घालतो तो. तयाची आन न मोडी, त्याचं अंतकरण त्याच्या शपथेला मोडत नाही. ऐसया अंतकरण, ते 13व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा, तिथं नेमकी अशीच ओवी आहे की त्यांनी शपथ घातलेली आहे. अंतकरण निग्रह हो जो पुत्रदार गृहादिशवी की नाही, त्या श्लोकाच्या अगोदर आलेली ओवी. आता मला नेमकी ती ओवी आठवत नाही. जयाची आज्ञा आपण श्रीवाह्य अंतकरण, मनुष्याकारे जाण ज्ञानाची.
आली बघा ओवी, ज्ञानोबाने कमी पडू देत. जयाची आज्ञा आपण, ज्याची आज्ञा आपण स्वतः शिरोधारी अंतकरण मांडतं. जयाची आज्ञा आपण शिरेवाहे अंतकरण, जान मनुष्याकार्य जान मनुष्याकार्य जान ज्ञानाची तो. तर मनुष्याच्या आकाराने ज्ञानाचीच मूर्ती आहे. म्हणून ऐसया अशा प्रकारे अंतकरण बाह्य येता, बाहेर त्याचं अंतकरण येऊ लागलं की आण म्हणजे शपथ, न मोडी त्याची शपथ घालून दिली. अंतकरण म्हटलेले त्याने अजिबात बाहेर यायचं नाही. डोळ्यातून बाहेर यायचं, रूपाचं दर्शन करायचं अजिबात करायचं नाही. कानातून बाहेर यायचं, शब्द ऐकायचे अजिबात नाही. त्याचं अंतकरण त्याची शपथ उल्लंघन करत नाही. त्याने कानाला शपथ घातली आहे, काय? डोळ्याला शपथ घातली आहे, वाणीला शपथ घे घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, असं सांगितलं आहे. तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण. कानाला शपथ घातली, माझ्या विठोबाचे गुणच ऐकायचे, कॉमेडी ऐकायची नाही. ऐसया अंतकरण बाह्य येता तयाचे आन न मोडी. कसं? समर्था भेन दाशी जैसी, ज्याप्रमाणे दाशी समर्थ असणाऱ्या मालकाची आज्ञा उल्लंघन करत नाही, तसं त्याचं अंतकरण त्याची आज्ञा उल्लंघन करत नाही. अंतकरण त्याचं ऐकतं आणि आपण अंतकरणाचं ऐकतो, एवढा फरक आहे. म्हणजे आपण मनाचं ऐकतो आणि या महात्म्याचं मन ऐकत असतं, एवढा फरक आहे. म्हणून ते महाराज आहे. आता आपले लोक म्हणतात तो भाग वेगळा आहे. ज्याचं मन त्याच्या मनाप्रमाणे वागतं तो महाराज असतो. स्वाधीन मन आहे बघा. न मोडी समर्था भेन दाशी जैसी, तैसे ऐक्याची मुठी. ऐक्याच्या मुठीत, इथं ऐक्य म्हणजे कोणतं? जीवब्रह्म ऐक्य नाही यायचं. इथं ऐक्य म्हणजे एकाग्रता, चित्ताचा असणारा एकच विषय. पंचविषयाचा परित्याग करून जे चित्त एकाग्र होऊन माग अंतर्मुख झालं आहे त्याला म्हणतात चित्ताच्या बाहेर जाणाऱ्या सगळ्या वृत्ती ज्याने एकत्र केल्या आहे. आणि अशा ऐक्याच्या मुठीमध्ये माझी वडे म्हणजे मध्यभागी चित्त करुणी, ऐक्याच्या मुठीमध्ये म्हणजे एकाग्रतेच्या मुठीमध्ये चित्त धारण करून करुणी वेदी नेहटी आत्मयाच्या, वेद म्हणजे छंद, आत्मस्वरूपाच्या छंदामध्ये रोवून घातला आहे. नेहटी म्हणजे रोवून घातला आहे. बहिर्मुख झालेलं चित्त एकाग्र करून त्याला आत्मस्वरूपाच्या प्राप्तीचा वेध लागला आहे. आणि चित्ताचा असा आहे, एका काळात त्याला एकच वेध लागतो, दोन दोन जमत नाही. दोन जमले तर दोन्ही अर्धे होतात, परिपूर्ण होत नाही. प्रपंच परमार्थ संपादन दोन्ही, हा एक गौण असावं आणि एक मुख्य असावं. जसं की गवळणीचं उदाहरण आहे, मन हे गोविंदी देह काम करीव. देह काम करणारच आहे प्रारब्धाने, पण मन मात्र एकच काम करत असतं, ते मात्र फक्त एका ठिकाणी. करुणी वेदिनी हटी आत्मयाच्या, न आत्म्याचा वेध लागला की एक आत्मसुखाची आगोडिया, वेटे जो का सकळ विषया, जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही. मग आता आत्मस्वरूपाचा वेध लागला की बाकीचं आवडत नसतं. कसं? पुढे सांगतात, तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे, ज्ञानोबाने विगत स्पृह शब्दाचा अर्थ केला बरं. इह लोकातला आणि परलोकातली भोगाची इच्छा, ती इच्छा निमने झालीची आहे. जर उत्तम लाभ मिळाला ना तर कनिष्ठ लाभाचा आपोआप त्याग होत असतो. आत्मलाभासारखे गोमटे काहीच न देखे, मनोनी भोग विषयी हरिखे नाचो. ज्याला आत्मप्राप्तीचा छंद लागला त्याला इह लोकातला आणि परलोकातला भोग आवडत नाही. पण का हो? मग एखाद्याला इह लोकातलाच आवडत असेल तर अजून छंदच लागला नाही. सरळ सरळ फलबलकल्पी आहे. ज्याला लागला छंद त्याला बाकीचं आवडत नाही, आणि ज्याला बाकीचं आवडतं त्याला अजून इथला छंद लागला नाही. तेव्हा दृष्टादृष्ट स्पृहे निमने झालीची आहे. इह लोकातला आणि परलोकातली भोगाची इच्छा निमने, त्याचा अंत झालेलाच आहे. कसं? आगी दडपलिया धुये राहीजे जैसे, मनोनी नियमिल्या मानसी, स्पृहा नासोनी जाया पैसे, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आगी धुये दडपलिया जैसे राहीजे, अग्नी आहे आणि अग्नीवर तुम्ही राख टाकली तर काय होतो? अग्नी दडपला जातो, शांत होऊन जातो. बघा, ते अग्निशामक दलाचे लोक असतात ना, ते विशिष्ट प्रकारचं द्रव्य आणतात बघा, फवारा आणतात की नाही,
आणि कधी कधी आपण जर एखाद्या रेल्वे स्टेशनवर गेलो तर एखाद्या ठिकाणी अशा 2-3 बकेट ठेवलेल्या असतात बघा, बादल्या, त्याच्यात माती ठेवलेली असते. का? जर कुठं अग्नी लागला तर माती टाकायची. काय होतं, माती टाकली की अग्नी शांत होऊन जातो, किंवा राख टाकली तर अग्नी शांत होऊन जातो. उदाहरण असंच आहे, आगी दडपली या, आगी दडपून टाकला म्हणजे झाकला. कशाने? धुये. अग्नी जर आपण राखेनं मातीनं झाकला तर त्याचा धूर प्रकट होतो का? धुये राहीजे जैसे, त्याचा धूरसुद्धा आपोआप राहून जातो. तसं जर आपण आपल्या अंतःकरणाला अंतर्मुख केलं की नियमिल्या मानसी, म्हणून ज्या मनाचं आपण नियमन संयमन केलेलं आहे, आता मनाचं संयमन झालं बघा बरं, अग्नीत झाकला तर धूर आपोआप राहून जात असतो. तसं मन शांत झालं की इच्छा आपोआप संपून जातात. म्हणून नियमिल्या मानसी, फक्त मनाचं नियमन करावं. स्पृहा नासोनी जाया पैशी, इच्छा आपोआप नष्ट होऊन जातात. आणि मग इच्छा तशाच ठेवल्या आणि मनाचंही संयमन केलं नाही तर मग अधपतन आहे. मनाचं संयमन केलं आणि इच्छा त्या आपोआप शांत होऊन जातात. बघा, मुळाचं उच्चाटन केलं की झाडाचा ओलवा कालांतराने शांतच होऊन जात असतो. तसं मनाचं नियमन झालं की स्पृहा नासोने जाया पैसे, फार काय सांगावं, किंबहुना तो ऐसी भूमिका पावे, अशा भूमिकेला तो प्राप्त होतो. या सगळ्या साधकाच्या ना सोपान परंपरेच्या भूमिका आहे बरं. क्रमाक्रमाने प्रारंभ कुठपासून झाला? स्वकर्मणातमभ्यर्च सिद्धिं विंदती मानवाः. स्वकर्माचं अनुष्ठान करावं इथपासून प्रवास सुरू झाला. मग ईश्वराच्या प्रसादाने वैराग्य प्राप्त झालं की या श्लोकात आलेल्या सगळ्या अंतःकरणाच्या भूमिका प्रकट होतात. किंबहुना तो ऐसी भूमिका पावे. आता ही जी 64 ओवी की नाही, ही 64 ओवी सिद्धांताची ओवी आहे. आणि या ओवीचा विस्तार म्हणजे पुढे 84 ओवीपर्यंत आलेला सगळा विचार आहे. सगळा विचार अन्यथा बोध आगवा, मावळोनी तया पांडवा, बोध मात्रीची जीवा ठावो होय. ही सिद्धांताची ओवी आहे. अशा भूमिकेला तो प्राप्त होतो. का? हे बघा, कर्माचं आचरण केलं, ईश्वराचा प्रसाद झाला आहे. ईश्वराच्या प्रसादामुळे वैराग्य मिळालं आहे. वैराग्यामुळे कोणत्याही भोगामध्ये तो आसक्त नाही आणि मन शुद्ध झालं आहे. असं जे मन असतं की नाही, ते मन मला आत्मबोधच प्राप्त व्हावा या निश्चयापर्यंत येत असतं. त्या बुद्धीला बाकी काही आवडत नाही. ज्ञानोबा म्हणतात, तशी दुर्लभ सद्बुद्धी जी परमात्माची अवधी, परमात्माच फक्त शेवट आहे. म्हणून अन्यथा बोध आघवा. अन्यथा बोध म्हणजे विपरीत ज्ञान, जगाचं जे काही त्याला भ्रमात्मक ज्ञान झालं की नाही. जसं रज्जूवर सर्प दिसतो, शुक्तीवर रजत दिसतं, तसं ब्रह्मावर जगत प्रतीतेला येतं, त्याला अन्यथा बोध म्हणतात. वस्तू जशी आहे तशी न कळता विपरीत रूपाने कळालं की त्याला भ्रमज्ञान, विपरीत ज्ञान, अन्यथा बोध असं म्हणतात. 2-3 शब्द येतात बरं का इथं. एक अन्यथा बोध, दुसरा अबोध, तिसरा नुसता बोध, असे 2-3 शब्द आले. अबोध म्हणजे अज्ञान, अन्यथा बोध म्हणजे विपरीत ज्ञान, आणि बोध म्हणजे दृढ ब्रह्मज्ञान, असे 2-3 शब्द या प्रसंगामध्ये येतात. अन्यथा बोध आगवा, रज्जूवर भासलेला सर्प, त्याचं ज्ञान आहे की नाही आपल्याला? विचार सागरात आले बघा, सर्प आणि सर्पाचं ज्ञान दोन्ही भ्रमच आहे की नाही. तसं अन्यथा बोध म्हणजे विपरीत ज्ञान. आगवा मावळवणी, विपरीत ज्ञान सगळ्या प्रकारचं मावळून जातं, यालाच म्हणतात मावळवित विश्वावासू, नवल उदयला चंडांशू. हे पांडवा, अन्यथा बोध आगवा, मावळोनी तया बोध मात्रीची. बोध मात्र म्हणजे केवळ बोधच, केवळ आत्मबोधच जीवा म्हणजे अंतःकरणाला ठाव होय. त्याच्या अंतःकरणाचा असा निश्चय होतो की फक्त मला बोधच मिळावा, ब्रह्मज्ञानच मिळावं, बाकी मला काही मिळू नये, असा त्याच्या जीवाचा ठाव ठिकाण प्राप्त होतं. कोणती भूमिका? की मला फक्त ब्रह्मज्ञानच पाहिजे. जसं नचिकेताने सांगितलं यमाला की मला फक्त ब्रह्मज्ञानच दे 3ऱ्या वरदानामध्ये, बाकी मला काही देऊ नको, तुम्हाला बाकीचं सगळं घे, फक्त ब्रह्मज्ञान मागू नको, हे बाकीचं तुझ्या जवळच ठेव, फक्त मला ब्रह्मज्ञानच दे. बौद्ध मात्रीची जेव्हा ठाव होय. कसा प्रकार होतो बघा. धरवणी वेचे सरे
तैसे भोगे प्राचीन पुरे नवे तवनुपकरे काहीची करू ऐसी कर्मे साम्य दशा होय तेथ विरेशा मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. श्री गुरूंची भेट व्हावी तर एवढी अंतकरणाची भूमिका असावी लागते बरं. कर्माचरणापासून प्रारंभ झाला. शब्द कसा आहे मग, हा मग शब्द फार महत्त्वाचा आहे. मग म्हणजे नंतर, नंतरच्या अगोदर काहीतरी घडावं लागतं. अगोदर जर एवढं घडलं तर मग श्री गुरु. लोकांमध्ये आम्हाला संत दिसतच नाही. तुझी भूमिका तयार नसेल, भूमिका तयार असेल तर संत भेटल्याशिवाय राहत नाही. साधू भेट देती तया अवचितारे, त्याला भेट देतात. साधू अशी कोणालाही भेट देत नाहीत. म्हणजे का आम्हाला ते वाटले संत येईन आणि त्यांनी तर आम्हाला फसवलं, तुझा अधिकारच तेवढा असेल. खरे साधू कशाला फसवतील. धरवणी वेचे सरे उदाहरण दिलं आहे. ज्याप्रमाणे साठवलेलं पाणी त्याला धरवणी म्हणतात बघा. वेचे जर ते खर्च केलं तर सरे संपतं. तसं त्याने जे प्रारब्ध कर्म आहे की नाही ते भोगल्यामुळे संपतं. संचित कर्म ज्ञानाने संपणार आहे. आणि तैसे बघा धरवणी वेचे सरे, साठवलेलं पाणी खर्च केलं की संपून जातं. तैसे भोगे सुख आणि दुःख हा प्रारब्धाचा भोग आहे. आणि भोग त्याने भोगला, जिवंत आहे तोपर्यंत भोग भोगावेच लागतात. प्राचीन पुरे त्याचं प्रारब्ध संचित संपून जातं. नवे, नवे म्हणजे क्रियमान कर्म. नवे तवनुपकरे काहीची करू. नवीन असणारं क्रियमान कर्म त्याला अहंकार नाही ना. ते कर्म त्याने ईश्वराला अर्पण केलं आहे. म्हणून नवीन क्रियमान कर्म काहीची करू नुपुकरे, काहीच त्याला करत नाही. म्हणजे काय, त्याच्या कर्मामध्ये क्रियमान कर्म भरच टाकत नाही. भोगाने प्रारब्ध संपला आहे. क्रियमान कर्माचा त्याला संबंध लागत नाही, कारण ते देवाला अर्पण केलं आहे. राहिलं फक्त संचित कर्म. संचित कर्म ज्ञानाने दग्ध होतं. ही त्याच्या अंतकरणाची भूमिका आहे बरं. ऐसी कर्मे साम्य दशा, अशा प्रकारची कर्माने साम्य दशा, योग्य प्रकारची भूमिका प्राप्त झाली. होय तेथ विरेशा, त्याच्या अंतकरणामध्ये ही भूमिका स्पष्ट होते. म्हणून वीर असणाऱ्या अर्जुना मग श्री गुरु आपैसा भेटेची गा. मग त्याला कष्ट करावे लागत नाही. मग सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. श्री गुरुच त्यांचा शोध घेत घेत श्री गुरु आपैसा भेटेची गा. तो नाही भेटायला जात. श्री गुरुच त्याला दर्शन देण्याकरता आपोआप चालत येतात. आणि मग त्याची काय भूमिका, त्याच्या जीवनातला काय प्रवास होतो तो पुढे येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव